श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये अडचणी प्रत्येकाच्या जीवनात आहेत आणि नक्कीच तुमच्याही जीवनात अडचणी या असतीलच. पण काळजी करू नका, या प्रत्येक अडचणींचा सामना करायला शिका. कारण काळजी करण्याने काहीही होत नाही. अडचणी तेव्हाच दूर होतील जेव्हा तुम्ही त्यांचा सामना कराल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझ्यासाठी काही गोष्टी घेऊन आलेले आहो. तू शांतपणे हा संदेश ऐकून तर बघ. पुढील 3 मिनिटात तुला मोठा चमत्कार बघायला मिळणार आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुष्यामध्ये नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. जीवनात कितीही वाईट वेळ येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय नेहमी सत्याचा होतो. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. काही गोष्टी मिळायला वेळ लागतो. संयम बाळगा. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. स्वामी म्हणतात, जे लोक काळानुसार बदलतात त्यांना कधीही जास्त वेळ देऊ नका. कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे. तुमचा वेळ हे त्या लोकांकडे द्या जे तुमची कदर करतील आणि वेळ असो अथवा नसो तरीही तुमच्याशी संवाद साधतील. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी योग्य लोकांना दिली तर आयुष्याचं सोनं होतं आणि वाईट लोकांना दिली तर आयुष्य बर्बाद होतं. स्वामी सांगतात, लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून आणि कधी येईल सांगता येत नाही. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती झाली आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती झाली. संकट टाळणं म्हणजे माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयात कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याबद्दल मौन पाळा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे चांगले आणि शांतपणे दिले जाऊ शकते. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप होय. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटली जातात. वय आणि पैसा याचा गर्व कधीही करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या लवकर संपतात. खरं जग हे वाईट लोकांमुळे कळते, कारण चांगले लोक तर चांगले अनुभव देतात पण वाईट लोक वाईट अनुभव देतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला आणि गैरसमज दूर काढत चला. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शोक आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यानंतर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यानंतर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एखादा खास व्यक्ती तोच असतो जो आयुष्यात प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी प्रतिकाळ टिकत नाही, पण जर ती प्रेमाने किंवा लोकांची मन जिंकून मिळवली असेल तर आयुष्यभर राहते. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे ते उद्या नसूही शकते. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरचा सुद्धा
म्हणत असेल की हे नातं आता बस झालं, इतरांसाठी वेळ नसेल एवढे व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्थ होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यासोबत वेळ घालवतील, नेहमी उत्सुक असतील. स्वप्न पाहतच असाल तर मोठी पहा, लहान कशाला, कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. मी आहे ना, नको काळजी करू, असं म्हणणारी एक व्यक्ती आयुष्यात असावी. ती व्यक्ती स्वामी आहेत. स्वामी प्रत्येक संकटात साथ देतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या या वचनाकडे लक्ष राहू द्या. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये, परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सुगंधांना सुगंध मैलावरूनही येतो. अहंकारासारखा दुसरा भिकारीपणा दुसरा काहीही नाही. विनम्रतेसारखा सम्राट नाही. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छाशक्ती अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. प्रेमाने जे मिळते ते कायम टिकून राहते. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर पुसायला किती जण येतात ते लक्षात ठेवा. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि एवढे मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. मोती बनून शिंपल्यात राहणे हे दवबिंद होऊन ताकदीची तहान भिजविणे जास्त श्रेष्ठ असते. डोळे दुखणं सहन करून दुसऱ्याला सुख देते ते आयुष्यात खूप पुढे जाते. लक्षात ठेवा, थोडे दुःख सहन करा. कुणा वाचून कुणाचे काही अडले नाही. हे जरी खरे असेल तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते. फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाहीतर सोडून द्यावं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. माणसाचे छोटं दुःख जगातल्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची जव येते. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा आयुष्य हे अतिसुंदर असतं. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी मिळाली तरी माणसं लहान होतो किंवा नाही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढं करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. या 2 गोष्टी आयुष्यात खूप मोठं बनवतात.